नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलो मी तुमचा आभार मानतो. आज मी रेड ॲपल या बोरीच्या बागेमध्ये आलेलो आहे. तर आपल्यासमोर जे बसलेले ते आपले शेतकरी आहेत, सांगोला तालुक्यातील चिंचोली या गावचे. तर सर तुमचं पूर्ण नाव काय? मनोहर तानाजी नाईकवडे. तर सर तुम्ही आता हे रोपं जे निवडलेले आहेत व्हरायटी, ते व्हरायटी तुम्ही लागवड कधी केलेली आहे व्हरायटीची? मे 2025. 2025ला. आता किती महिने कंप्लीट झाले आहेत? 8 महिने. 8 महिने कंप्लीट झाले. तर 8 महिन्यामध्ये आता ह्या बोरीला तुम्ही पहिली कुठली छाटणी न करता डायरेक्ट धरलेला आहे. होय. तर पहिलं उत्पन्न म्हणजे पहिले हार्वेस्टिंग किती ह्याची झालेली आहे? साधारणतः 15-20 किलो आता उतरले, अजून एक 10-12 किलो शिल्लक आहे माल. म्हणजे एक सरासरी तुमचं 30-25 किलो माल झाडाला ह्या वर्षी निघतोय. होय. आणि पाहिजे तसे हे तुम्ही फवारणीची एवढं काळजी पूर्ण घेतली होती का तसं नॉर्मली हे केलं? नॉर्मल अजून काय असं कडक फवारे वगैरे काय नाही. काहीच केलेलं नाही. काय नाही. तर तुम्हाला रेट किती भेटला होता ह्याच्यात? रेट 50 पासून हां. 30-35 पर्यंत आहे चालू सर. ह्याच्याबद्दल चवीबद्दल काय सांगू शकता ह्याच्यात? चव एक नंबर गोड आहे. हिरवं खाल्लं तरी पण गोडीच आहे. एखादं फळ एखादं तुम्ही कुठलंही तोडून थोडीशी चव सांगू शकता का तरी कशी आहे? चव अशी एक नंबर आहे, काय अडचण नाही. होय. एक नंबर. आणि खाताना फळ असं कडक लागतंय का असं स्मूथ लागतंय? जरा स्मूथ लागतं. स्मूथ लागतंय ना. ठीक आहे सर, धन्यवाद. सरांनी जी काय आता माहिती तुम्हाला सांगितली त्याच पद्धतीनं ही जी रोपं आहे ती पूर्ण आपल्या नर्सरीतली रोपं आहे. तर ही श्री तुळजा हायटेक नर्सरी पारशीकर सांगोला, प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA. तर आपण नवीन बोरीमध्ये व्हरायटी नर्सरीवर आणलेली आहे. त्याच पद्धतीने एक ही व्हरायटी आपण नवीन आणून सरांना लागवडीसाठी आपण तयार केलं, त्यावेळेस सरांनी लागवड केलेली आहे. आणि पाहू शकता ह्याच्यामध्ये कलर पण कसा झाडाला आलेला, फळाला कलर कसा दिसतोय पहा. आणि हे जे ते पूर्ण मॅच्युरिटी आलेलं आहे. आणि आज हे जे हार्वेस्टिंग चालू आहे, तर हे जे आहे ते आज जागेवर ह्याचा एक 35-40 रुपयानं हे जागेवर माल चाललेला आहे. तर तुम्हाला नवीन रुपये असे पाहिजे असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. श्री तुळजा हायटेक नर्सरी, नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.